मुळामध्ये नितेश राणे हे भाजपाचा सालगडी म्हणून काम करतोय। हे कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही। या नितेश राणेला आणि सत्ताधाऱ्यांना महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्रात हिंदू आणि मुस्लिम जातीय तेढ निर्माण करून हिंदू आणि मुस्लिमांची डोकी भडकवून यांना दंगल घडवायची आहे आणि त्याचा मलिदा खायचं काम करायचं आहे। या ठिकाणी नितेश राणे अजून एक म्हणाला की तुम्ही वेळ आणि काळ सांगा, वेळ सांगा, आम्ही कोणत्याही मशिदीत यायला तयार आहे। मला नितेश राणेला सांगायचं आहे, अरे तुम्ही तिथं जाऊन काय ती झाडून काढणार आहे का, कचरा गोळा करणार आहे का, तुम्ही तिथं मस्जिदीत जाऊन काय करणार आहे? बरं तुम्हाला एवढा जर पुळका आलाय ना हिंदुत्वाचा, तुम्ही मग तिथं दर्ग्यामध्ये जाऊन चादर कशासाठी पांघरली, तुम्ही टोपी कशासाठी घातली? त्यावेळेस नितेश राणे तुम्ही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम्ही मुसलमान समाज स्वीकारला होता का? तुम्ही मुसलमान समाज तुम्हाला त्यावेळेस प्यारा होता आणि आता तुम्हाला दुश्मन दिसतोय का? केवळ आणि केवळ जिल्हा परिषद महापालिका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांना या महाराष्ट्रात दंगल घडवायची आहे आणि नितेश राणे ही कुठलाही हिंदुत्वाचा प्रतिनिधी नाही। नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावरती बाजार मांडलेला आहे। मंत्री नितेश राणे हे हिंदुत्वाच्या नावावर हिंदुत्वाच्या टाळूचं लोणी खाणारा बोका आहे। नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे दोघे काहीतरी बदलतात आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार होतं। मुख्यमंत्री म्हणतात की मुळात ही दोन्ही डोंबऱ्याची औलाद आहे। ही डोंबऱ्याचा खेळ भाजपवाल्यांनी चावी दिल्यावर ही अंगावरची कपडे देखील काढून नाचकाम करते ते। यांचा तमाशा बघायला आता कुणाला वेळ आहे? सगळ्या राज्याला कळून चुकलेला आहे की यांना या महाराष्ट्रात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे। दुसरा प्रश्न या नितेश राणेला मला विचारायचा आहे, अरे बाबा तुला एवढा जर हिंदुत्वाचा पुळका आलाय, ज्यावेळेस मराठा समाज बांधव मुंबईला तिथं आंदोलनाला बसले होते, जरांगे पाटील महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यापाड्यातल्या गावगाड्यातल्या वाड्या वस्तीवरचा सगळा मराठा समाज बांधव आंदोलनात होता, त्यावेळेस तुमचं सरकार होतं, तुम्ही मंत्री होता, त्यावेळेस आमच्या मराठा समाज बांधवाला पाणी देखील पिऊ दिलं नाही, बाथरूमची देखील सोय केली नाही, तुम्ही सगळं बंद करून टाकलं। त्यावेळेस ह्याच मुसलमान समाज बांधवांनी मस्जिद उघडले आणि त्यांना खाण्याची पिण्याची सोय केली। त्यावेळेस त्यांनी भाऊ म्हणून आपल्याकडे बघितलंय, पण तुमच्या डोक्यात आग आहे, विष कालवलं गेलेलं आहे। जातीवादीचं विष कालवून तुम्ही महाराष्ट्रात दंगल घडवण्यासाठी प्रयत्न करता। खरं तर नितेश राणे नेमका ही राजकारणामध्ये कुणाची पायदास आहे माहीतच नाही। नेमका ही भाजपचा आहे का, काँग्रेसचा होता का, शिवसेनेचा आहे का, RSSचा आहे? हीच नितेश राणे त्या हाफ चड्डीवाल्यांना शिव्या घालत होता। मी मगाशीच त्यांचा व्हिडिओ बघितला। आता त्या RSSला ह्या ज्या RSSला नितेश राणे मंत्री शिव्या घालत होता, त्या RSSला ही नितेश राणे आता चालतोय का? RSSला आणि भाजपला आता गुदगुल्या होत्या त्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।